विभागाचा गलथन कारभार आपल्याला चोहोट्यावरती आलेला दिसून येत आहे. सध्या काही प्रसार माध्यमांमध्ये किशोर येथील भारंबा तांडा या वन परिक्षेत्रामध्ये काही मेडिसिन आढळून आलेले होते. आपण जर बघितलं तर आज आपण कोळसवाडी मोहडा या बीटमध्ये आपण सध्या आहोत आणि या बीटमध्ये वन परिक्षेत्रामध्ये जर बघितलं माझ्या पाठीमागं तर या ठिकाणी वन विभागामध्ये ह्या औषधींचा साठा या ठिकाणी पडलेला दिसून येत आहे. जर बघितलं तर या ठिकाणी वन्यजीवांचं जे वास्तव्य आहे ते या जंगलामध्ये आहे आणि या जंगलामध्ये असताना या अशा पद्धतीनं काचेच्या बॉटला आणि प्रश्नचिन्ह या ठिकाणी असं निर्माण होतो आहे की वन विभाग जे कर्मचारी आहे, वन रक्षक, वन विभागाचे वनपाल आणि वन विभागाचे रेंजर ऑफिसर यांची जिम्मेदारी त्यांचं वनक्षेत्र अबाधित राखण्याकरिता असते. परंतु सध्या कन्नड तालुक्यामधील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची विसंगती व गलथन कारभार आपल्याला आज दिसून येत आहे. कारण जर तिकडं भारंबा किशोर बीटमध्ये घडत असेल तर तसंच कन्नड या बीटमध्ये पण अशाच पद्धतीनं घडताना दिसून येत आहे. विनंती एवढीच असेल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना की कर्तव्य त्यांचं जर व्यवस्थितपणे पार पाडले तर नक्कीच जी वन विभागाची जी साधन संपत्ती आहे ती अबाधित राहील. वन्यजीवांची जी संख्या आहे ती व्यवस्थितपणे अबाधित राहील. वनमंत्र्यांना एवढीच विनंती करतो की सदरील जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांना वचक सध्या तालुक्यामध्ये कुठं राहिलेला दिसून येत नाही. म्हणून सध्या वन विभाग व प्रशासन यावरती कोणती कारवाई करते ते येणाऱ्या दिवसांमध्ये समजणार.